नमस्कार मंडळी, आज आम्ही बनवत आहोत पेठा। हे आहे त्यासाठी लागणारे साहित्य। सुरुवातीला निवडलेलं गव्हाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। त्यानंतर त्याचे असे काप करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला ते कट करण्यासाठी सोपं जाईल, जसे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर आता आम्ही हे असं कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर याची आउटर हार्ड कव्हरिंग काढून घ्यायची व पीसेस करून घ्यायचे। हे पीसेस आपण चुन्याच्या पाण्यामध्ये 1 दिवसासाठी भिजत ठेवणार आहोत। दुसऱ्या दिवशी 3 ते 4 पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इकडे ज्या पातेल्यात आपल्याला ते बनवायचं आहे त्याला आम्ही थोडंसं सजवून घेतलं, जेणेकरून नंतर धुण्यासाठी सोपं जाईल हो। इकडे चूल पेटवून तयार होती, त्यावर ठेवलं पातेलं आणि ओतलं पाणी। आता या तापलेल्या पाण्यामध्ये या फोडी अलगद सोडून दिल्या, तेही शिजण्यासाठी। त्याला असं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं। त्यानंतर या फोडी स्क्वीज करून घ्यायच्या, जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल। आता आपण हे साखरेच्या पाकामध्ये शिजवून घेणार आहोत। हे सर्व पीसेस आता आपण साखरेच्या पाण्यात शिजवून घेतलेले आहेत। कसं दिसत आहे ना, एकदम मस्त। आता याला आपण 1 दिवसासाठी शेडमध्ये सुकवून घेणार आहोत। फायनली आपला पेठा तयार आहे। आता वेळ आहे पॅकेजिंगची। त्यासाठी आपण 250 ग्रामचे पाउच तयार करून घेतले व ते सील करून घेतले। मार्केटिंगसाठी त्यावर कॉलेजच्या नावाचं लेबलही लावून घेतलं। तर आता आपला पेठा मार्केटिंगसाठी तयार आहे। वयाची सुरुवात आम्ही केली ती आमच्या EDP सरांपासूनच। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।